आगामी विधानसभा निवडणुकांचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकते। आगामी विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात। त्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येत आहेत। त्यामध्ये 4 जागेवरती राष्ट्रवादीकडून उमेदवार 2019च्या निवडणुकीमध्ये विजय झाले होते। मात्र आता नवीन राष्ट्रवादी म्हटलं तर शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये एकूण अजित पवारांकडे 3 आमदार आहेत, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांकडे बीड विधानसभेचे संदीप क्षीरसागर आहेत आणि भाजपचे या ठिकाणी 2 आमदार आहेत, लक्ष्मण पवार आणि दुसऱ्यामध्ये नमिता मुंदडा। यामध्ये असं पाहायला झालं तरी एकंदरीत पाहायला गेलं तरी आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही क्षणी निवडणुका लागल्या तर आगामी विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने कोणत्या पक्षाकडून कोणाला उमेदवारी मिळते, कोणत्या पक्षाकडून कोणत्या उमेदवाराला पुढे आणलं जाते किंवा कोणत्या उमेदवाराला उमेदवारी दिली जाते हे पाहणं महत्वाचं असणार आहे। कारण निवडणुका जिंकण्याच्या अगोदर या इथल्या उमेदवारांमधले इतक्या राजकीय पुढाऱ्यांमध्ये आता उमेदवारी मिळवण्यासाठी देखील स्पर्धा निर्माण झाल्याचं चित्र या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर बीड जिल्ह्यामध्ये एकूण 6 विधानसभा मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर सर्वात मोठा विधानसभा मतदारसंघ म्हणजे आष्टी विधानसभा मतदारसंघ। 2014च्या निवडणुकांमध्ये भाजपाकडून भीमराव धोंडे हे निवडून आले होते, तर 2019 मध्ये राष्ट्रवादीकडून बाळासाहेब आजबे भीमराव धोंडे यांचा पराभव करून विजय झाले होते आणि सुरेश दस येथील जे आहेत ते तरुण आणि तडफदार नेते म्हणून ओळखले जातात, ते विधान परिषदेवरती आमदार होते। असं जरी असलं तरी आष्टी विधानसभा मतदारसंघाचं चित्र जर 2024च्या निवडणुकीमध्ये पाहायला गेलं तर आगळं वेगळं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। आगामी विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगाने भीमराव धोंडे, बाळासाहेब आजबे आणि सुरेश दस हे निवडणुकांच्या रिंगणामध्ये आहेत, ते गाव खेड्यांमध्ये दौरा करतात। एकंदरीत पाहायला गेलं तर निवडणुका जिंकण्याच्या अगोदर या तीनही नेत्यांमध्ये आता उमेदवारी मिळवण्यासाठी जे आहे ते स्पर्धा लागलेली आहे आणि स्पर्धा पाहायला मिळत आहे। आष्टी विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे हे अजित पवार गटाकडून विद्यमान आमदार आहेत। आष्टी विधानसभा मतदारसंघाचे ते रनिंग आमदार आहेत। तर असं म्हटलं जातं की महायुतीमध्ये रनिंग आमदारांना डावलून दुसऱ्या उमेदवाराला संधी मिळणार नाही असे देखील संकेत या ठिकाणी देण्यात आले आहेत। असं जरी असलं तरी भीमराव धोंडे हे माजी आमदार आहेत आणि इथंच बाळासाहेब आजबे यांच्या विरुद्ध त्यांनी 2019च्या निवडणुकीमध्ये त्यांनी निवडणूक लढवली होती। चांगल्या मतं त्यांनी या ठिकाणी घेतले होते। 1 लाखाहून अधिक भीमराव धोंडे यांना मतदान पडलं होतं, तर 25,000च्या मतावरून त्यांचा पराभव झाला होता। एकंदरीत पाहायला गेलं तर 2019च्या निवडणुकांमध्ये स्टार प्रचारक म्हणून सुरेश दस होते या ठिकाणी भाजपाचे आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये। मात्र सुरेश दसांना विधान परिषदेवरती घेऊन त्यांची आमदारकी आणि त्यांची विधान परिषदेवरती वर्णी झाली होती। मात्र त्यांचा कार्यकाळ पूर्ण झालेला आहे। विधान परिषदेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये सुरेश दस देखील आगामी विधानसभेच्या निवडणुकाच्या रिंगणामध्ये उतरताना पाहायला मिळत आहेत। जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाची जनसन्मान यात्रा पाहायला मिळाली। या जनसन्मान यात्रेमध्ये बीडमध्ये अजित पवारांनी म्हटलं होतं की या बीड जिल्ह्यामध्ये मला 4 आमदार पाहिजेत किंवा मला 4 आमदार मिळाले पाहिजेत आणि 4 आमदार येणाऱ्या निवडणुकांमध्ये विजयी झाले पाहिजेत असं देखील अजित पवारांनी सांगितल्यानंतर धनंजय मुंडे यांनी देखील त्यांना म्हटले होते की आगामी विधानसभा निवडणुकाच्या अनुषंगानं माझ्या सहित 4 आमदार या निवडणुकीमध्ये मी विजय करून दाखविला आणि 4 आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या विचाराचे असते असं देखील धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं। त्यामध्ये आष्टी, माजलगाव, परळी आणि बीड आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये भीमराव धोंडे हे 2024च्या निवडणुकांची तयारी करत आहेत। त्यांची मोर्चे बांधणी चालू आहे। तर दुसरीकडे भाजपचे आमदार माजी आमदार सुरेश दस त्यांची देखील तयारी चालू आहे, त्यांची देखील मोर्चे बांधणी चालू आहे। आगामी निवडणुकाच्या अनुषंगानं उमेदवारी कुणाला मिळते, उमेदवारी कुणाला नाकारली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। असं जरी असलं तरी शरदचंद्र पवार गटाकडून अद्यापर्यंत कुठल्याही उमेदवारांची चाचपणी चालू नाही किंवा कुठल्याही प्रकारचा उमेदवार या ठिकाणी देण्यात आलेला नाही किंवा तशा तगड्या उमेदवाराची चर्चा नाही। मोर्चे बांधणी चालू आहे, उमेदवाराची पाहणी केली जाते, त्याचा आढावा घेतला जातोय। मात्र ऐनवेळी विधानसभेच्या निवडणुकाच्या अनुषंगाने तर महायुतीकडून बाळासाहेब आजबे यांना जर उमेदवारी देण्यात आली तर सुरेश दस आणि भीमराव धोंडे हे नाराज होऊन एखाद्या वेळेस ते दुसरा पर्याय शोधतात की काय, नाहीतर एखाद्या वेळेस याच विधानसभा मतदारसंघामधून भीमराव धोंडे यांना उमेदवारी दिली जाते का किंवा सुरेश दसांनाच उमेदवारी दिली जाते हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र आजच्या फॉर्म्युल्यानुसार विद्यमान आमदारांना डावलून तरी उमेदवारी दिली जाऊ शकत नाही असं देखील जाणकार मंडळीकडून सांगण्यात येत आहे। याच विधानसभा मतदारसंघामध्ये भीमराव धोंडे हे 2024च्या निवडणुकांची तयारी करत आहेत। जर ऐनवेळी भीमराव धोंडे यांना जर उमेदवारी नाकारली तर भीमराव धोंडे नाराज होऊन अजित पवार गटाचे आमदार आहेत ते विद्यमान बाळासाहेब आजबे यांच्या विरुद्ध शरदचंद्र पवार गटाकडून म्हणजेच तुतारी हातात घेऊ शकतात अशा देखील दाट शक्यता वर्तवल्या जात आहेत। आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने सुरेश दसांच्या विरुद्ध भीमराव धोंडे दिसतील का भीमराव धोंडेंच्या विरुद्ध बाळासाहेब आजबे दिसतील हे चित्र पाहणं जरी महत्वाचं असलं तरी येणाऱ्या निवडणुकांमध्ये जर बाळासाहेब आजबे यांना उमेदवारी मिळाली तर भीमराव धोंडे हे
शरदचंद्र पवार गटाचा पर्याय शोधू शकतात किंवा तुतारी हातात घेऊ शकतात असं जाणकार मंडळीकडून सांगण्यात येत आहे. इथल्या राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे. कारण पाहायला गेलं तर शरदचंद्र पवार गटाला या ठिकाणी आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये थोडीच थोडी उमेदवार नाही, म्हणून भीमराव धोंडे हे ऐन वेळेला उमेदवारीसाठी जर त्यांनी प्रवेश केला शरदचंद्र पवार पार्टीमध्ये, एनसीपी मध्ये, आणि तुतारी या चिन्हावरून त्यांनी ऐन वेळेला निवडणूक लढली तर आश्चर्य वाटायला नको असं देखील सांगण्यात येत आहे. मुंबई तकसाठी मी योगेश काशीद, आष्टी, बीड.